नवी मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार ठोक मानधन आणि रोजंदारीवर असलेल्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये काम करणाऱ्या कामगारांना पगारवाढ आणि सुविधा मिळाव्यात अशी मागणी कामगार मंत्र्यांकडे करण्यात आली। कामगार सचिव आणि कामगार आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आल्याचं श्रमिक सेना अध्यक्ष संजीव नाईकांनी म्हटलेलं आहे। महानगरपालिकेने तत्काळ निर्णय घेतला पाहिजे असंही कामगार मंत्र्यांनी म्हटलं, तर त्यासोबतच एक आठवड्यामध्ये निर्णय घेणार असल्याचं आकाश फुंडकरांनी मान्य केलं। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 8,000 सफाई कर्मचारी आहेत। ते कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करतात। 1,500 ते 2,000 नर्स, इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, वॉर्ड बॉय द्वितीय आणि तृतीय श्रेणीमध्ये काम करतात। आज माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र सरकार फुंडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका सचिव कामगार आयुक्त कामगार यांच्या उपस्थितीमध्ये श्रमिक सेना युनियनच्या मागणीवरून आज बैठक झाली। कंत्राटी कामगार जे त्या ठिकाणी सफाईमध्ये असतील किंवा ठोक मानधन असेल, इतर सर्व प्रकारची तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांचा जो काही एकंदरीत त्यांना पगारवाढ असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा असतील, या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घेण्यासंदर्भामध्ये विनंती कामगार मंत्री मोदयांना केली। 1 आठवड्यामध्ये हा निर्णय घेण्याचं मंत्री मोदी साहेबांनी मान्य केलेलं आहे। आम्ही श्रमिक सेनेच्या वतीनं नवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं कामगार मंत्री साहेबांचा आभार व्यक्त करतो। इथे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असल्यामुळे हा मोठा प्रश्न आहे। बाकी ठिकाणी परमनंट एम्प्लॉईज जास्त आहेत, त्यामुळे सगळ्या महानगरपालिकांना सिमिलर निर्णय हा लागू होत नाही। हा स्पेसिफिक बैठक ही नवी मुंबई महानगरपालिकेची होती, त्यामुळे आजच्या बैठकीचा जो निर्णय आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेला लागू राहील आणि त्यांचा आम्ही तो मार्ग काढून देतो। साधारणतः किती कामगारांना सर याचा फायदा होऊ शकतो? 8,000 कामगार सफाई कर्मचारी आहेत आणि जे इतर आहेत ते 1,000 आहेत, तर त्या सर्वांच्या वेतनाचा प्रश्न आता निकाली लागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।